सगळ्यांना। आज आपला क्लासचा 9वा दिवस आहे आणि आज आपण क्लासच्या 9व्या दिवशी शिकणार आहोत 44 साइज। 44 साइज मध्ये आपण 4 टक्स बघणार आहोत। त्यासाठी शोल्डर मुंड्याचे माप आणि 0 ते 1 मध्ये किती इंच उंची वाढवायला लागते, 0 ते 2 म्हणजे काय हे सगळं मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। ड्राफ्टिंग सुद्धा दाखवणार आहे वहीवरची, तशीच तुम्हाला ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे। सगळ्या महिलांना जॉईन होऊ देऊयात आणि पुढची सुरुवात करूयात। आणि ज्या कोणी महिला अशा असतील की त्यांना शिवणकाम खूप आवडतं, शिवायला आवडतं पण कटिंग करण्याचा कंटाळा येतो किंवा ब्लाउज कटिंग जमत नाही किंवा ब्लाउजला गोळ येतो, फुगा येतो, पाठीमागून ब्लाउजला फुगा येतो, बाहीला फुगा येतो, अशा ज्या काही महिला असतील त्यांच्यासाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहे। पेपर पॅटर्नवरून अतिशय सुंदर असं ब्लाउज बसतं, कुठेही कमी जास्त करायची गरज येत नाही, आहे तसं ठेवायचं आणि कटिंग करायचं। पेपर पॅटर्न आपल्याकडे जवळजवळ 13 ते 14 प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत। कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सभ्यसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, 2 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक प्रिन्सेस कट, बोटनेक 4 टक्स, पाठीमागून बंद गळा आणि पुढचा व्ही गळा, यामध्ये 4 टक्स सुद्धा आहे आपल्याकडे आणि 1 टक्स मध्ये सुद्धा बोटनेक आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। कॉलवरती सगळी तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाते आणि पेपर पॅटर्न घेतल्यावर लाईफ टाइम सपोर्ट असतो। आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे। फोन पे, गुगल पे ने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकतात किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने सुद्धा पेमेंट तुम्ही करू शकतात। तर पेपर पॅटर्न जे आहेत ते आपले वॉटरप्रूफ फॅब्रिक पासून म्हणजेच प्लास्टिकचे कापड पासून बनवलेले आहेत। फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटी असते ब्लाउज बसायची। तर आता बऱ्यापैकी महिला जॉईन झालेल्या आहेत, तर पुढची सुरुवात आपण करणार आहोत। 44 साइज आहे। 44 साइजचे मी तुम्हाला सगळे माप सांगणार आहे। तर सर्वात आधी आपण ड्राफ्टिंग बघून घेऊया। अशा पद्धतीची तुम्हाला ड्राफ्टिंग काढायची आहे आणि ड्राफ्टिंग जर तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघता येत नसेल तर व्हिडिओ पॉज करून बघायचा आहे किंवा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे, स्क्रीनशॉट घेता येत असेल तर। आणि प्रत्येक साइजची अशा पद्धतीने ड्राफ्टिंग काढायची 28 पासून 50 पर्यंत। अशीच ड्राफ्टिंग आपण 1 टक्सच्या लाईव्ह क्लासमध्ये बघितलेली आहे, त्यामध्ये सुद्धा मी 1 टक्सची ड्राफ्टिंग दाखवलेली आहे, तुम्हाला बाही दाखवलेली आहे, पाठीमागचा भाग दाखवलेला आहे। तर अशा पद्धतीची 28 ते 50 पर्यंत ड्राफ्टिंग करायची आणि शोल्डर मुंड्याचे माप मी जे सांगते ते तुम्हाला लिहून घ्यायचे असतात, जेणेकरून तुम्ही विसरलात तरी एकदा वही बघितली तरी तुमच्या लक्षात येईल। आणि ज्यांना कुणाला शिवणकामाचं साहित्य हवं असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तर 4 टक्स ब्लाउज आहे आपलं, साइज आहे 44 साइज। आता 44 साइजची प्रत्येकाची उंची सेम नसणार आहे, बऱ्याच महिलांची कमी पण असते, काही महिला उंचीला जास्त असतात, त्यांची उंचीला जास्त पण घ्यावी लागते। तर समजा उंचीला जर 44 साइजची महिलेची उंची 14 इंच तयार असेल तर त्यामध्ये आपण 1 इंच वाढवून घेत असतो। 13 असेल तरी वाढवायची असते, 12 असेल तरी वाढवायची असते, 15 असेल तरी वाढवायची असते। म्हणजे आपण जेव्हा ब्लाउजवरून माप घेतो तेव्हा तयार उंचीचे माप घेत असतो। तर शिलाई मार्जिनसाठी आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं असतं। मग ते 1 इंच का वाढवतो आपण, ज्यावेळेला आपण कंबरपट्टी जॉईन करतो तिथं अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जातं आणि जे शिल्लक राहिलेलं अर्धा इंच आहे जेव्हा आपण शोल्डर जॉईन करतो तेव्हा शोल्डर मध्ये जातं। असं आपलं 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं असतं। हे झालं छातीचं माप। आता सॉरी, उंचीचं माप। असंच छातीचं माप पण आहे, छातीचा चौथा भाग काढायचा, त्यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचे। मग छातीचा चौथा भाग तुमचा जो काही निघेल तो, आता हे 44 साइज आहे, 44चा चौथा भाग आपला 11 इंच निघतो। 11 इंच मध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचं आहे, 2 इंच आपल्याला प्लस करायचं आहे। आणि बंद गळा असेल तर 11 इंच अधिक 1 इंच लुजिंग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन अशी तुम्हाला माप टाकायची। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते, लाईव्ह मध्ये सुद्धा सांगितलेलंच आहे। तर उंची, शोल्डर मुंडा हे झालेलं आहे। शोल्डर मुंड्याचे माप मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण 0 ते 1 पूर्ण उंची असते, 0 ते 1 पूर्ण उंची असते, त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं असतं। का करायचं असतं मी ते आत्ताच सांगितलं तुम्हाला। 0 ते 2 छातीचा चौथा भाग, 0 ते 2 छातीचा चौथा भाग, त्यामध्ये आपल्याला 2 इंच ऍड करायचं आहे। 44 आहे, 44चा चौथा भाग येणार आहे 11 इंच, आपल्याला 2 इंच हे ऍड करायचं आहे। 1 ते 3 कमरेचा चौथा भाग, 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक आपल्याला त्यामध्ये 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपल्याला ऍड करायचं आहे।
पाठीमागच्या भागामध्ये 1 इंच आवर्जून आपल्याला ऍड करायचं आहे, जेणेकरून आपल्याला टक्स घेता येईल. टक्स घेतल्यामुळे ब्लाऊज अतिशय सुंदर बसतं. बऱ्याचशा महिला विसरून जातात, मग ते काय होतं, कमरेमध्ये शिलाई मार्जिन कमी पडतं. त्यासाठी लक्षात ठेवायचंय माप टाकताना. 0 ते 4 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच, 0 ते 4 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच, 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच. आता आपण जेव्हा ब्लाऊजवरून माप घेतो तेव्हा शोल्डरचं माप कसं घ्यायचं मी लाईव्ह क्लासच्या दुसऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी नक्की बघा. 0 ते 6 गळा रुंदी, 0 ते 6 गळा रुंदी, 0 ते 7 गळ्याची उंची. उंचीनुसार शोल्डर मुंड्याची माप तुम्हाला टाकायची असतात. 1 ते 8 टक्सची रुंदी, 1 ते 8 टक्सची रुंदी. आता 4 टक्सचा जो मेन टक्स आहे, आपला पुढचा जो टक्स येतो तो कसा घ्यायचा. उंची तो तुम्हाला ब्लाऊजवरून घ्यावी लागेल, पण रुंदी जी आहे ती छातीचा 10वा भाग अशी रुंदी घ्यायची आहे. पुढचा जो मेन टक्स आहे त्याची रुंदी कशी घ्यायची आहे, छातीचा 10वा भाग. हे विसरायचं नाही. 1 ते 8 टक्सची उंची, 8 ते 9 टक्सची उंची. ठीक आहे. हे उंचीचे माप तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत. आणि रुंदीचे माप तर मी प्रत्येक लाईव्ह क्लासमध्ये सांगत असते. साईजनुसार आपल्याला छातीचा 10वा भाग रुंदीचं माप टाकायचं आहे. त्यानंतर चेस्ट मोठी असेल तर 1 इंच या साईडने, 1 इंच या साईडने, असं 2 इंचचा टक्स येतो. आणि नंतर आपल्याला साईडला वाढून घ्यायला लागतं. मी एक पेपर कटिंग तुम्हाला करूनच दाखवणार आहे. आता नाही, पूर्ण क्लास संपल्यानंतर तुम्हाला एक साईज कुठली तरी दाखवेल. तर तुमचा जर गळा पाठीमागचा आता 44 साईज आहे तर महिलांचा गळा 8 इंच 9 इंच असू शकणार आहे. बरोबर. काही महिला आहेत तर बंद गळा घालतील, पण बऱ्याचशा महिला 8 इंचच्या पुढचेच गळे यूज करत असतात. तर तुमचा जर गळा पाठीमागचा 8 इंच असेल तर त्यामध्ये शोल्डर आपल्याला घ्यायचा आहे 5.5-6 इंच, मुंडा घ्यायचा आहे 6.25 इंच, घडी घ्यायची आहे आपल्याला 11 इंच. 11 इंच आपली घडी येणार आहे. आणि त्यामध्ये लुजिंग आपल्याला सोडायचं आहे 2 पॉइंट. लुजिंग आपल्याला सोडायचं आहे 2 पॉइंट. ठीक आहे. मी आज तुम्हाला 2 माप सांगणार आहे. शोल्डर मुंड्याचे 2 माप सांगणार आहे. हे आहे 8 इंच पुढील गळ्याचं आणि 2 इंच गळ्याचं, 3 इंच गळ्याचं किती घ्यायचं ते सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते माप घ्यायचे. आणि तुमचा जर पाठीमागचा गळा 10 इंच असेल, पाठीमागचा गळा 10 इंचाचा असेल, कारण हेल्दी महिला आहे, 44 साईज आहे, तर 44ची महिला 8 इंच वापरेल असं नाही. तर 10 इंच जर गळा आहे तर 5.5-6 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे, 6.25 इंच मुंडा घ्यायचा आहे, गळ्याची रुंदी 2.25 इंच घ्यायची आहे, घडी घ्यायची 11 इंच. पॉइंटने बिलकुल वाढवायचं नाही, कारण 10 इंचचा गळा आहे. आणि 2 इंच लुजिंग घ्यायची. जेव्हा तुमचा बंद गळा येईल तेव्हा तुम्हाला लुजिंगही वाढवायला लागेल. लुजिंग वाढवायला विसरायचं नाही. तर अशा पद्धतीचे आपले हे शोल्डर मुंड्याचे माप झालेले आहेत. 10 इंच गळ्याचे तुम्हाला परफेक्ट माप सांगितलेले आहेत. कारण हेल्दी महिला जास्त लहान गळ्याचं ब्लाऊज घालत नाही, तर 8 इंच पुढीलच गळ्याचे ब्लाऊज असतात, कारण त्यांची ब्लाऊजची उंची खूप मोठी असते. तर अशा पद्धतीने हे माप झालेले आहेत आपले. आणि ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे आहेत आपल्याकडचे त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. पेपर पॅटर्न आपले हे वॉटरप्रूफ फॅब्रिकपासून बनवलेले आहेत. फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटी आहे ब्लाऊज बसायची. परफेक्ट फिटिंग फिनिशिंग आहे, लाईफ टाईम सपोर्ट आहे. आणि पेपर पॅटर्नवरती डिस्काउंट आणि ऑफर चालू आहे. ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि आजचा लाईव्ह क्लास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. बाय सगळ्यांना.